Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं कार्य पण एक लक्षात आणखी घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होता, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं। अरे बापाशी भिडाना, लहान मुलाची काय भिडताय? एक गोष्ट मी म्हणेन चांगली झाली की तुम्हाला एक आपण बांधलं गेलं होतं की इथे काय चाललंय आणि आपल्याला कुठे जायचंय। मी बाळासाहेबांचे विचार सोडले, मी शिवसेना हिंदुत्वापासून दूर नेली, या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी त्यांच्या पालख्या वाढल्या। पण आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले, तुमच्या लक्षात आले की ही जे काय मध्ये चाललेलं होतं, त्याच्या आहारी तुम्ही गेला होता, हे हिंदुत्व ही शिवसेना आपली नाही, हे बाळासाहेबांचे विचार नाही। महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि नव्हता आणि कधीच असू शकत नाही। आणि तोच विचार घेऊन ही शिवसेना पुढे नेतोय। आपण जगू ते स्वाभिमानाने जगू, लाचारी पद्धतीतून जगणार नाही। अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वाघाचं जगा, शेळीचा जोपर्यंत अशा अनेक शेळ्या तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करतायत। मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आल्यानंतर तुम्ही परत आलेला, थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, ही सगळी जुलूमशाही आपण लोकसभेतच गाडून टाकली असती। कल्याणमधल्या सगळ्या माझ्या शिवसेना धार्जिणे आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की एका बाजूला प्रचंड ताकद, सत्ता, पैसा, गुंडशाही सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या एका साध्या कार्यकर्त्याला जवळपास 4 लाख मतं आपल्याला समोरून मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं कार्य। पण एक लक्षात आणखी घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होता, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं। तरी देखील कल्याणकरांनी, म्हणजे हा कल्याणचं मतदारसंघ आहे, कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं हे आपल्या भव्याला घेतली। बिथरलेले आहेत, त्यांचे मानसिकता संपलेली आहे, संतुलन बिघडलेलं आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यांनी बाळासाहेबांचे जेव्हा विचार सोडले त्या दिवसापासून त्यांची अधोगती सुरू झालेली आहे। आणि म्हणून मी म्हणतो हिऱ्यापोटी गार गोटी। आणि म्हणूनच बाळासाहेब काय होते, बाळासाहेबांकडे दिल्लीपासून देशभरातून लोक यायची। आज दिल्लीच्या गल्लोगल्ली कटोरा घेऊन मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा, माझं नाव जाहीर करा। अरे हा केविलवाना, हा सगळा प्रयत्न बाळासाहेब बघून त्यांना किती वेदना होत असतील। आणि म्हणून आम्ही छाती ठोकपणे बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय, बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेतोय। आणि म्हणून हजारो लाखो करोडा महिला, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, ज्येष्ठ सगळे या सरकारला दुवा देत आहेत। मी एवढंच, मला त्यांच्यावर आरोपाने उत्तर द्यायचं नाही, कामातून उत्तर देतो। म्हणून ते बिथरले, म्हणून त्यांच्या पायाखालची वळ सरकली आहे, म्हणून त्यांच्या छातीत माझ्या सगळे हे अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे अरे बापाशी भिडाना, लहान मुलाची काय भिडताय?